काय हो तुम्हाला असं का वाटतं की मी कल्याणच्या दादांना विसरेन म्हणून? आयुष्यभर विसरणार नाही. आज त्यांच्यामुळं माझ्या घराला शोभा आली. आज त्यांच्यामुळं माझं घर व्यवस्थित दिसतंय. मग मी त्यांना कसं बरं विसरेन? त्रिशाची मस्ती चालू आहे. शाळेतनं लेकरं आलेत आणि मग त्यांची बॅग वगैरे ठेवायली आहे. आणि मी गेलतो मासे पकडायला, मी आणि माझा भाचा. तर इथं चालू आहे पूजाचं मासं साफ करण्याचं काम. लय मोठे नाहीत, छोटे छोटे ते त्याची भाजी खूप चांगली लागते, त्यामुळं ते चालू आहे. मग वाटत होतं तुम्हाला तिला नाही आवडत म्हणून. पूजा, तुला व्हिडिओत यायला नाही आवडत काय? आ बोल, त्यांना वाटतंय मग तिला आवडत नाही, तू मुद्दाम व्हिडिओत घेतो म्हणून त्यांच्या तुमचे भांडणं होतात म्हणून. असं काही प्रॉब्लेम आहे का? नाही. हा, नाही. तुला व्हिडिओत यायला काही प्रॉब्लेम आहे? चालतंय. आणि पट मन कर, लय भूक लागली बघ मला. आर्यन, अय आर्यन, तुला बरमोडा आणलाय बघ, तो वापर की. हा, बघा काय केलं त्यानं, जिवंत मासे ठेवले होते काल. खरं तर हे मासे असं पकडून आणायला हवं होतं, दादानं पण खाल्लं असतं असं पकडलेलं मासं. तरी पण काय, आपण त्यांची सोय सुविधा केलीच म्हणा, ते काय त्यात काही शंका नाही. पण हे असं नदीतनं पकडून आणलेले छान अशी चव लागते या माशांची. मग त्यांना खाऊ घालायचं होतं, परंतु काल काय आम्ही गेलोच नाही, आज गेलो. ही माझी भाची आहे. हाय कर कीर्ती, हाय कर असं. हां, कुठं बघायचं आर्यन सांग बरं. बरं, कल्याणच्या दादाबद्दल तुला काय वाटतंय नेमकं? दादा कसा काय आहे बरं स्वभावानं, सांग बरं. हा, तुलाच म्हणतोय, मराठीत बोलायचं. त्यांनी म्हणतात की वहिनी तुला काही प्रॉब्लेम असला की आम्हाला सांगत जा, मी तुला काही त्रास दिला तर त्यांना सांग म्हणतात, मग सांगायचं व्हिडिओमध्ये. आता तर सध्या काही त्रास नाही, ते काय म्हणू नको. पण दादा कसा आहे बरं, त्यांचा स्वभाव कसा आहे आपला कल्याणच्या दादाचा? तिनं म्हणते मी असं डोक्यावरती पदर वगैरे नाही आहे माझ्या, त्यामुळं व्हिडिओत आता नका घेऊ. म्हणजे तिला आता तुम्ही ऐकलं ना की व्हिडिओत येण्याबाबत तिला काही प्रॉब्लेम नाही. आता पण ती बोलली असती, पण ती म्हणते माझ्या डोक्यावरती पदर नाही, त्यामुळं कॅमेरा तिकडं कर असं. बाकी काय नाही. आणि त्रिशाचं बघा की कसं लई पसारा पडलाय, तरी पण आमचा तिनं आवरून घेतलाय, सगळं स्वच्छ करून घेतलंय समोर. तिथं अशा आपल्या झाडाच्या बुडात पण अशा फरशा वगैरे लावल्या आमच्याकडं होत्या, ह्या शिल्लक राहिलेल्या, मग इथं लावल्या अशा. तिनं सर्व व्यवस्थित करून घेतलंय. आणि आमची इथं क्युटीप आहे. ए लिटल एंजल, चल सगळ्या आत्यांना हाय कर, हाय कर, हाय कर की. त्यो तो का आत्या, मामा तुला चॉकलेट देतोय बघ. त्यो त्यो आत्याला म्हणावं आत्या ये म्हणावं आमच्या घरी, मामाला म्हणावं ये. तो का आपला कल्याणचा काका आला बघ, तो काकाला हाय कर. तो काका दिसतोय, काका काका. नको नको, का नको, का नको तुला? बोलणार नाही काकाशी? कानातलं, कानातलं पाहिजे काय? हा, काका तिला कानातलं पाहिजे म्हणा. काकाला काकाला बोल की, तो आपला कल्याणचा काका, तो 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 काका बोलतोय. तो की बोल की काका. अगं हा पप्पा आहे, पण तो काका पण तिकडं बघतोय की व्हिडिओ. तिला मी दिसतोय ना, मग तिनं सगळं हे मस्त केलं बरं काय, व्यवस्थित दिसायला लागलं ते. कसं होत होतं तिथं, गॅप होता. आमचं घर हे कसं आहे, आमचं घर छोटंसं. आणि हे इथं तुम्हाला मी मागं पण दाखवलं होतं की मग जरा ते व्यवस्थित दिसत नव्हतं, तिनं ते फरशा वगैरे लावल्यात, तिनंच लावल्यात सगळ्या. काय म्हणतात तुला माहिती आहे का पूजा? ऐक, एक आपली ताई आहे, एकच नाही भरपूर ताई. त्याने म्हणतात की तुला सगळ्या कमेंट वाचून दाखवत जा, म्हणजे सांगत जा. मग त्यांचं म्हणणं फक्त एवढंच आहे आता, की तू जे काही पण झालं गेलं ते विसरून जा. आणि म्हणजे संसारात, चालू संसारात त्या गोष्टी कधीच डोक्यात आणू नको. आणि व्यवस्थित दोघांनी हसून करून राहावा.
आणि मस्त संसार करा असं म्हणतात. अजून काही ताई आहेत की त्या म्हणतात आम्ही तुझ्यापेक्षा मोठे असून पण तुला रिक्वेस्ट करतो की व्यवस्थित राहा, आणि समज जर दादा काही करत असेल चुका तर व्हिडिओमध्ये सांग. बोलणार आहे का आता? आता नाही, नंतर बोलते म्हणते ती. म्हणते की व्हिडिओत आता पदर वगैरे नाही आहे ना असा, त्यामुळं. आणि मासे पकडायला गेलो, एवढी मज्जा आली, भरपूर मज्जा आली. पण दादाची आठवण पण येतच होती म्हणा. कसं 2 दिवस आम्ही मिळून राहिलो, मस्त एन्जॉय केला, इकडं तिकडं फिरलो. पुन्हा दादानं खरं माझ्यासाठी लय काय काय केलंय. एवढी आठवणी यायली मला त्यांची की भरपूर. आणि मग कॉल वगैरे पण करून बतच असतोय म्हणा आम्ही. पण आता सध्याला असं झालंय, चार्जिंग पण नसते, आमच्या लाईट नाही आहे ना. आणि हो, मला खूप जणांनी प्रश्न असा केलाय की दादा तुझं नेमकं गाव कोणतं. तर माझं प्रॉपर गाव कोणतं आहे ते तुम्हाला मी सांगितलं तरी पण काय कधी समजणार नाही. त्यामुळं फक्त एवढं समजून घ्या, धाराशिव पशीच राहतोय मी. समजा धाराशिव, धाराशिव जरी नाही समजलं, पहिले उस्मानाबाद म्हणायचं, ते तर माहितीच असं. बरं ते पण जाऊ द्या, ते पण नाही समजलं, आपल्या अख्ख्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी, कुलदेवी आई तुळजाभवानी, यांचं देवस्थान कुठे आहे? तुळजापूर, राईट. मग त्या तुळजापूर जवळ राहते. तुळजापूर आहे म्हणा थोडंसं लांब, पण तुळजापूर जवळच. हा म्हणजे धाराशिव जवळ. आणि काही जणांनी प्रश्न केला की कल्याणचा दादा नेमका कुठला आहे. म्हणजे काही ना काय वाटलं की दादा अजून मागं पसारा पडल्यावर का अजून भरपूर आवरायचं राहिले ना. तर कल्याणच्या दादांचं नाव कल्याण आहे असं वाटलं काहींना. त्यांचं नाव कल्याण नाही आहे, त्यांचं नाव दुसरंच आहे. पण त्यांना आवडत नाही आहे त्यांचं नाव सांगायला. त्यामुळं त्यांचा स्वभावच असा आहे की आपण खूप काही करायचं पण जगासमोर नाही सांगायचं, अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव आहे. तर त्यांना त्यांचं नाव सांगायचं नाही आहे. तर ते महानगरपालिकेमध्ये जॉबला होते. आता त्यांनी ते रिटायरमेंट घेतली आणि त्यांचं गाव कल्याण आहे. कल्याणचे दादांचं गाव कल्याण आहे, नाव कल्याण नाही. हां, पण त्या कल्याणच्या दादांना आपलं खूप कल्याण केलं एवढं मात्र खरं आहे. आणि हो, काय बोलले खूप जणांनी की उपकार म्हणू नको, ते महाउपकारच आहे खरं तर. आणि कसं विसरेल मी, नाहीच विसरणार, कधीच नाही. आणि अजून म्हटलं तर खूप जणांनी मला म्हटलं की कल्याणचा दादा तुझ्या नात्यातला आहे का, किंवा तुझी आणि त्याची कशी ओळख पडली. तर त्यांची आणि माझी इथंच यूट्यूबवरती ओळख पडली, जशी आपली ओळख पडली तशाच प्रकारे आम्ही बोलायचो असं इन्स्टाला. मग बोलत बोलत आम्ही एकमेकांना नंबर दिला. नंबर देत देत पुन्हा आमचं असं फोनवरती बोलणं व्हायचं. मग त्यांनी म्हटलं की दादा ये इकडं. मग मी गेलो. मग मी तिथं जाऊन फिरून करून आलो. मग तिकडून आल्याच्या नंतर काही दिवसानं मी जे काय ते माझं एक जात होतो म्हणा मी, मग ते बघून त्यांना कसं तर वाटायला लागलं. त्यांच्या पूर्ण कुटुंबानंच मला खूप प्रेम दिलं. त्यांच्या बहिणीने पण खूप प्रेम दिलं. त्यांची बहीण म्हणजे माझी बहीण, असं नाही आहे की मी त्यांची बहीण म्हणतोय, असं नाही आहे. बहिणीनं प्रेम दिलं म्हणजे त्यांची बहीण तीच माझी बहीण. अजून म्हटलं तर एक नानी आहे. नानी म्हणजे त्यांची चुलती, त्यांना नानी म्हणतात प्रेमाने. तर त्यांनी पण खूप 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 जीव लावलं मला. त्या दोघींनी पण खूप जीव लावलं मला. त्यांच्या मुलांनी म्हणा, त्यांच्या भावानी म्हणा, त्यांची भाऊ ते माझा पण भाऊ, बरोबर. पर त्या भावानं देखील खूप प्रेम दिलं मला. तो होता बघा, आम्ही मासे ते बघायला गेलतो त्या ठिकाणी, त्या व्हिडिओमध्ये दिसला होता बघा तो दादा. तो दादा तो पण खूप त्यांनी पण खूप प्रेम दिलं. त्यांच्या पूर्ण कुटुंबानंच खूप प्रेम दिलं मला. मग ते माझं तसं ते उदास बघून, मला सॅड बघून त्यांनी अचानकच एंट्री मारली, मला काहीच सांगितलं नाही. मग आले की डायरेक्ट मी बघून एकदम हॅपी झालो ना. त्यांनी ॲड्रेस वगैरे घेतलेला होता माझ्याकडून, पहिले खूप दिवस झाले त्याला. आता जर मागितलं असतं मला वाटलं असतं की बाबा दादा येतोय काय की, असा तरी संशय येतो ना. मग काहीच नाही, अचानक त्यांनी एंट्री मारली. मी बघून एकदम चकित, खुश, एकदम एकदम जोमात कोमात. हां, मग त्यांनी मग तुळजापूर वगैरे आम्ही केलं. त्याच्यानंतर ते बोलले चल मी येतो तुझ्यासोबत.
आणि काय आहे ते बघू. तरी पण माझं मन नव्हतं, नको नको म्हणत होतो. मग तुम्ही पण खूप जणांनी म्हटलं की जा जा जा. मग त्यांनी म्हटले तू लांबच थांब. मी लांबच थांबलो. मध्ये त्यांनी काय बोललं ते अजून पण मला माहीत नाही आहे. ते एक गुप्त रहस्यच आहे खरं तर. ते मला अजून पण माहीत नाही. मग त्यांनी दिलं पाठवून आणि झालं सर्व व्यवस्थित. तर कोणी असं समजू नका की मी माझ्या दादांना विसरेन. मी ते राम तर मी लक्ष्मण, ते कृष्ण तर मी सुदामा. हां, तसं आहे आमचं प्रेम. त्यामुळं हा प्रेम कधी पण भावाचं म्हटलं की राम लक्ष्मणाची कोणाच्याही तोंडातून नावं निघतील आणि मैत्रीत म्हटलं की कृष्ण आणि सुदामाची नावं निघतील. तशा प्रकारची आमची मैत्री आहे आणि त्यांच्यामुळं खूप काही चांगलं झालेलं आहे. कल्याणच्या दादानं कल्याण केलं आहे. बाकी जास्त खरं तर हा व्हिडिओ खूपच लांबला. बोलत बोलत शब्द पुरत नसत्या तो एका व्हिडिओत. आणि त्यांच्याबद्दल जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे. हे 10 मिनटं काय 10 तास जरी बोललो तरी पण ते चालूच राहील. पण लई मोठा व्हिडिओ नसून आहे, उगाच तर नेटवर्कचा प्रॉब्लेम असतोय. तो व्हिडिओ अपलोड करण्यासाठी मला त्या ड्रेसवरती जाऊन बसावा लागतोय. आपलं जेव्हा स्वतःच ड्रेस होईल मग वरतीच व्हिडिओ अपलोड करायचे. ते आपल्या नशिबात असेल तर होईल. बरोबर. तर तुमचं प्रेम असंच असू द्या आणि कायम. आणि आता तिनं नाही बोलली पण उद्या तिनं नक्कीच बोलणार. तिला व्हिडिओबद्दल कधीच प्रॉब्लेम नव्हता पण नसणार पण आणि नाही पण. तुम्ही बघा आता उद्या तिनं बोलती का नाही. ते आता पदर नसल्यामुळं तिनं बोलली नाही.